कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या सत्र न्यायालयामधनं तात्पुरता दिलासा मिळालेला आहे। ज्यांनी त्यांची बाजू मांडली ते ॲडव्होकेट अविनाश भिडे आपल्यासोबत आहेत। सर, आज नेमकं कोर्टात काय झालं? आज आपण कोर्टामध्ये त्यांच्यासाठी अपील दाखल केलं आणि अपील पेंडिंग असेपर्यंत, फायनल डिसिजन होईपर्यंत मेहरबान कोर्टाने खालच्या कोर्टाचं जे जजमेंट आहे ते सस्पेंड केलेलं आहे आणि अपील पेंडिंग असेपर्यंत त्यांना दोघांनाही जामिनावर सोडलेलं आहे। 1 लाख रुपयाचा जामीन मंजूर केला आहे। सर, दोन वेगवेगळे मुद्दे होते। एक तर त्यांच्या शिक्षेला स्थगिती देणं आणि दुसरं सस्पेन्शन। तर यामध्ये नेमकं काय घडलंय दोन्हीच्या बाबतीत, ते काय फरक आहे तो सांगा। रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट जो आहे त्या ॲक्टमध्ये सेक्शन 8(3) असं सांगतो की 2 वर्षापर्यंत जर शिक्षा एखाद्या MLA किंवा MP झालेली असेल तर MLA किंवा MP म्हणून ते डिस्क्वालिफाय होतात। तर ते डिस्क्वालिफाय होऊ नये म्हणून त्या शिक्षेला स्टे मिळणं गरजेचं आहे। सस्पेन्शन आणि स्टे ह्याच्यामध्ये हा फरक आहे। पण मग अद्याप त्या शिक्षेला स्थगिती मिळालेली नाही आहे। त्याचं आर्ग्युमेंट मी केलं आहे, उद्याला त्याच्यावरती ऑर्डर होईल। पण मग आजचा निकाल काय आहे? आज काय निर्णय दिलेला आहे? आज अपील त्यांनी दाखल करून घेतलं आणि खालच्या ट्रायल कोर्टाच्या जजमेंटला सस्पेंड केलं आहे आणि जामिनावर सोडलं आहे। जी 2 वर्षाची शिक्षा होती त्याबाबतचा काय निकाल आहे? पण त्याच्याबद्दल अजून निकाल व्हायचा आहे ना, त्याच्यासाठीच अपील दाखल केलं आहे। नाही, आता सस्पेन्शन जे केलेलं आहे तर ते नेमकं किती कालावधीसाठी आणि कशासाठी? अपील संपूर्ण ऐकून त्याचा निकाल लागेपर्यंत जजमेंट सस्पेंड केलेलं आहे आणि जामिनावर सोडलं आहे। याला साधारण किती दिवसाचा पिरियड असू शकतो? सर, आता आपणच सांगू शकता कामं किती वेळामध्ये आणि फास्ट चालतात ते मी कसं सांगू काही। आपण सर काही महत्त्वाचे मुद्दे देखील मांडलेले होते की साक्षीदार नसताना देखील तुकाराम दिघोळे यांच्या कन्यांनी इंटरव्हेन करण्याचा प्रयत्न केलेला होता। यावर की काही मुद्दे जे आहेत ना ते खरंच कोर्ट हॉलमध्ये मांडणे गरजेचं आहे। असं पब्लिकमध्ये किंवा मीडियामध्ये काही मुद्दे मांडणं हे वकील म्हणून मला योग्य वाटत नाही। आता उद्याला नेमकं ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये काय होणार? आता उद्याला मी आर्ग्युमेंट आज मी केलेलं आहे स्टे ॲप्लिकेशनवरती। उद्या सरकारी वकील साहेबांचं म्हणणं त्यावरती ऐकून घेईल मेहरबान कोर्ट आणि योग्य तो हुकूम करेल। तोपर्यंत आता माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची जी मागणी होते किंवा विधिमंडळाकडनं तशी प्रोसेस देखील करण्याचे सुतोवाच केलं जात होतं, तर त्या संपूर्ण घटनाक्रमाला तात्पुरता ब्रेक बसेल का? माझा राजकारणात काहीही अनुभव नाही, त्यामुळे त्या सगळ्या कायदेशीररित्या जे जजमेंट दिलेलं आहे ते सस्पेंड झालेलं आहे आणि जामिनावर सोडलं आहे त्यांना। हे आहेत अविनाश भिडे। त्यांचं म्हणणं आहे की तात्पुरता दिलासा माणिकराव कोकाटे यांना मिळालेला आहे, त्यामुळे उद्याला पुन्हा या प्रकरणामध्ये सुनावणी होईल। सरकारी पक्ष आपली भूमिका यामध्ये मांडणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।